नमस्कार. सन 2010 ज्यावेळी मी इंटरव्ह्यूसाठी कणकवली येथे गेलो होतो, त्यावेळी तिथून एक फणस आणलेला होता आणि त्या फणसाच्या बियांपासून एक रोप तयार झालेलं होतं. ते रोप 2011 साली लावलेलं होतं. आज 13 वर्ष झाली. ते झाड वाढत होतं, पण त्याला काही फणस लागलेले नव्हते. सगळेजण म्हणत होते की झाड वाढेल, पण आपला वातावरण वेगळं आहे, त्यामुळे फणस लागणार नाहीत. पण आज 13 वर्षानंतर म्हणजे त्याला फणस लागलेत असं समजलंय. आणि याचं एक विशेष म्हणजे कोकणातून एक्झिट घेतल्यानंतर 2 फणस लागलेले आहेत. ते आपण पाहूया. नारळाच्या बाजूला जे झाड दिसतंय ते फणसाचं झाड आहे. एवढं उंच असं वाढलेलं आहे. तर बघूया किती फणस लागलेत. तर ही एक फणस आहे. त्याच्यावर एक तसेच 2014 वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रातून केशर, रत्न आणि सिंधू या जातीच्या आंब्याची झाडं आणलेली होती. त्याला सुद्धा आंबे लागलेले आहेत. ते सुद्धा आपण दाखवणार आहे.